राज्यात भूकंप, आज दादा आले, वहिनीचा राजीनामा. तर अजितदादा जिवंत असल्याची माहिती सार्वजनिक ठिकाणी पसरत आहेत. तर बातमी मराठी मॉडर्नमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कर्मचाऱ्यांची मोठी खुशखबर, महागाई भत्त्यात वाढ झाली आहे. महागाई भत्त्यात वाढ झाली आहे. तर महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन वर्षात एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला. वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आर्थिक आधार देण्यासाठी महागाई भत्त्या ड्रेसेस अलाउन्सेस वाढ करण्याचा अधिकृत आदेश वित्त विभागाने जारी केला आहे. तर या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि पेन्शनमधील लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. तर या लक्षणीय वाढ शासनाच्या ताज्या निर्णयानुसार महागाई भत्त्यात दरात 2% वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या एकूण महागाई भत्ता 53% वाढून 55% इतका झाला आहे. ही वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू आणली जाईल, त्यामुळे मानली जात होती, परंतु नाही. ही वाढ आता सध्या 26 जानेवारीपासून 2026, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागील महत्त्वाच्या महिन्याच्या थकबाकी देखील मिळणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचा लाभ खालील सार्वजनिक ठिकाणी मिळणार आहे. तर सर्व जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी स्थानिक स्वराज्य पात्र कर्मचारी शासकीय संस्थांतील पूर्ण वेळ कार्यरत राज्यातील लाखो निवृत्त कर्मचारी पेन्शनधारक कुटुंबातील केंद्र सरकारने 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वाढ जाहीर केल्यानंतर सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करून त्यांच्या बरोबरीने लाभ दिला जाणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मासिक वेतनात त्यांच्या पदानुसार अंदाजे 1000 ते 5000 रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तर तुमच्यासाठी चांगलीच खबर आहे. शक्यता वाढ देण्यात आली आहे, त्यामुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक भार पडणार असला तरी कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल. 8व्या वेतन आयोगाबाबतच्या चर्चा सुरू असताना चाललेली महागाई भत्ता वाढ कर्मचाऱ्यांची एक मोठी भेट मानली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर आधारित भत्त्यामध्येही सकारात्मक बदल दाखवण्यात आले आहेत. तर या सरकारच्या सकारात्मक बदलामुळे अनेक जण खुश आहेत. वेतनवाढीमुळे भरपूर खुश आहेत. महाराष्ट्रात एक चांगलाच प्रतिसाद आहे आणि जेणेकरून जेडपी निवडणूक असो, कोणत्याही निवडणूक असो, सरकारवर चांगला सरकारचा फायदा होऊ शकतो. तर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर धन्यवाद.